अरे 1-2 दिवसात रिटर्न लगेच आपण फक्त इंटरनॅशनल फर्स्ट टाइम राहिले. कोण नेते बाबा आम्हाला एक लाज वाटली बोलताना आलंय व्हिडिओ. या लवकर आल्या नंतर मला येताना फ्लाईट मध्ये आठवलं की मी असं बोललो होतो मम्मी पप्पांना घेऊन येईल. बस नाही बस मम्मी पप्पाची माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी लक्षात नव्हतं. महादेव बोलले की कसलं जॉर्जिया वाटतं. चकुलीने सगळं नाटक करून ठेवलेलं आता. सांगतो काय झालं आता. मम्मी किती हळू बोलायला लागते. नेहाला काय भयानक झोप आली. डेंजर. आपण बांधून ओहो कारण अंकिताने खूप डेंजर ट्रिप दिली होती आम्हाला. एवढी तर हुशार आहे आणि जायचंय न्यूझीलंडला. इथलं इथं फिरता येत नाही. अरे बापरे हे क्या है. हा ओहो सव्वा-3 महाराष्ट्र पब्लिक. महाराष्ट्र पब्लिक परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर क्लिअर दिसलं का बघूया. तर आम्ही आता निघालो आता उज्जैनला. मग तू फर्स्ट टाइम बसणार आहे का फ्लाईट मध्ये का. नाही ना कधी. काश्मीरला ना. ओ येस फक्त इंटरनॅशनल फर्स्ट टाइम राहिले. कोण नेते बाबा आम्हाला. होणार 2-3 महिन्यात कन्फर्म. ती बघ केवढी घेऊन आली. काय घेऊन आली बघ चकुली ती. बापरे अरे 1-2 दिवसात रिटर्न लगेच आपण. तुझं स्वतःच बघ. हे बघ मम्मीची काय बॅग. अरे पण हे छोटी बॅग ही मोठी बॅग कशी एवढं कशासाठी. ही हे वरची पण खालची पण काय को नेहाच लेट करते. मम्मा बंद करू का. कौतुक करते किती इतकी छान गाणं गाते लता मंगेशकर. एक लाज वाटली बोलताना आलंय व्हिडिओ मध्ये. तुझा आवाज घोगरा आवाज आहे तुझा. राजू मुखर्जी झाला. चला नेहा चल लवकर लेट करते तुझी सून. बापरे गाईज वहिनी चला. वहिनी येतच नाही तेव्हा या लवकर. आल्या वहिनी. चला वहिनी कुठल्या नाही. वहिनीची ती एकच बॅग आहे आणि त्यातला अर्ध साबण तरी माझ्या ह्याच्यात टाकले वहिनीनी. तरी पण हा पडतरींची दिसतंय का पण क्लिअर. बघ क्लिअर दिसतंय ना मी एकदम. गाईज आता निघेल. आता आम्हाला सोडणार एअरपोर्टला. मग तिथून डायरेक्ट इंदोर टू उज्जैन टू अजून पुढे तिकडनं परत इकडे. मग इकडनं 2-3 दिवसामध्ये ट्रिप ओव्हर. तुम्हाला मजा येईल बघायला. बघत राहा ब्लॉग. चला 3:21 फ्लाईट आहे गाईज. निघालोय आता. तुम्हाला एक मस्त हे पण सांगतो. किस्सा किंवा काय म्हणू शकतो त्याला. काय म्हणू शकतो तुम्हीच म्हणा. मी तुम्हाला सांगतो मला काय सांगायचंय. तुम्हीच ठरवा की त्याला आपण काय म्हणू शकतो. ठीक आहे बघत राहा. आता आम्ही निघालेलो आहे. तर गाईज आता निघालेलो आहे आम्ही एअरपोर्टला. क्रिश आम्हाला सोडायला आला चड्डी घालून. शर्ट पण घातल्यावर आता. तर मी तुम्हाला काय म्हणलं. मला तुम्हाला एक सांगायचंय. तर असं सांगायचंय की आम्ही हे हळू घे रे बाई. टर्न असेल तर हळू घे. टर्नला गाडी हळू कर. हा तो विषय असा होता की आमचा ॲक्च्युली ॲनिव्हर्सरीचा प्लॅन वेगळा होता आणि उज्जैनचा प्लॅन आमचा जानेवारीच्या फर्स्ट वीक मधला होता जो की झालाच नाही. तेव्हा आम्ही सगळेजण जाणार होतो पण तो प्लॅन झाला नाही. आणि ॲनिव्हर्सरीचा प्लॅन आमचा वेगळाच होता. आम्ही डायरेक्ट आता काय सांगू आमचे तिकीट्स बुक झाले होते पण सगळं हे फ्लॉप झालं. बट ते सगळं कॅन्सल होऊन आम्ही तो उज्जैनचा प्लॅन आत्ता डिसाईड झाला असं सगळा. आणि आता आम्ही चाललोय आणि तिकीट्स वगैरे सगळे आमचे बुक झाले. उज्जैनचे इंदोरचे वगैरे सगळं बुकिंग झालं. ओके झालं. नंतर मी ज्यावेळेस कुठे गेलतो मी आता. हा जयपूरवरनं फ्लाईटनी पुण्याला होतो. त्यावेळेस मला एक गोष्ट आठवली की मी आहे ना
मध्ये ज्यावेळेस गेलतो ना उज्जैनला तेव्हा असं बोललो होतो की जर माझं अकाउंट आलं तर मी मम्मी पप्पांना दोघांना घेऊन येईल असं बोललो होतो. आणि मी ते कम्प्लिटली विसरलो होतो की मी असं बोललोय वगैरे. आणि ज्यावेळेस हे सगळं झालं आम्ही सगळे एकत्र चाललोय, मम्मी पप्पांना घेऊन चाललोय वगैरे, हे डन झालं. आणि त्यानंतर मला येताना फ्लाईटमध्ये आठवलं की अरे मी असं बोललो होतो आणि ते सगळं घडून आलंय. सो 2025 मध्ये कशा सगळ्या गोष्टी अशा घडून येतात बघा, सगळ्या अशा माझ्या बाजूनी. सो सगळं पॉझिटिव्ह आणि भारी भारी आहे यावर्षी. सो बेस्ट होणार आहे. माहिती का मी खरंच असं मागितलं होतं की मी माझं अकाउंट आलं तर मम्मी पप्पांना घेऊन येईल. बस नाही बस मम्मी पप्पाच. तू बोललेला आम्ही सगळे येऊ असं बोललो. हो ना मग सगळेच ना मग सगळेजण आणि आपोआप ती प्लॅन झाली बघ ट्रिप. माझ्या डोक्यात पण नव्हतं की मी लक्षात नव्हतं काय की उज्जैन तुला बुलावा आला. महादेव बोलले की कसलं जॉर्जिया वाटतं. नेहाने सांगितलं. गाईज मी पण तुम्हाला सांगून टाकतो की आमचा ऍक्च्युली जॉर्जियाचा प्लॅन होता नेहा आणि माझा अॅनिव्हर्सरीचा, की आम्ही जॉर्जियाचे तिकीट्स वगैरे बुक केले होते, सगळं झालं होतं आमचं डन. फक्त विजाला काही गोष्टी कमी पडल्या का काय, आम्ही काहीतरी एकदम सिली मिस्टेक झाली त्यामुळे विजा रिजेक्ट झाला. नाही तर आम्ही अॅनिव्हर्सरी जॉर्जियामध्ये असतो. नाही काय असतो नसतोच. महादेव के जो मन में है वही होगा. आता डायरेक्ट जो महादेव ये वही होगा. तुला बरं वाटतंय का आता? नेहा खूप सॅड झाली होती जेव्हा जॉर्जिया कॅन्सल झालं पूर्णपणे. अरे नरेश्वर कुठे गेला? हा नरेश्वर पुढे गेला आता. क्रिश फोटोग्राफी हो आहे ना. सो तर असा होता हा एकदम मस्त जबरदस्त किस्सा. म्हणजे ऍक्च्युली हे झालं म्हणजे मला नंतर आठवलं की बाबा जे बोललो होतो ते त्यांनीच माझ्याकडनं करून घेतलं. सगळं बुक वगैरे झालं, सगळं झालं. सो असं होतं. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. मग ह्याला तुम्ही किस्सा म्हणणार, स्टोरी म्हणणार, काय म्हणणार तुम्हीच सांगा. डेस्टिनी, येस माइट बी डेस्टिनी. ते माझ्या डेस्टिनीमध्ये होतंच 2025 मध्ये ते झालं. ठीक आहे चला आता आम्ही पोचू एअरपोर्टला आणि लवकरात लवकर आमची पहाटेची फ्लाईट आहे. आणि एक तर काय सांगू आता फ्लाईट पण अशा घेतलं ना आम्ही की आम्ही राहणार तिथं 2 दिवसच, 2 दिवस पण नाही असं 1.5-2 दिवस राहणार आणि 3 दिवसाचं बुकिंग करावं लागलं आम्हाला हॉटेलचं. बापरे. चलो बघत राहा तुम्हाला मी सांगतो पुढे जाऊन. कंटिन्यू. बापरे निघायला झोप आली. चकुलीने सगळं नाटक करून ठेवलेलं आता. पण तरी पण तुम्हाला सांगतो काय झालं आता. काय 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 चला. बापरे निघाले. नेहा हो इथं चालत नाही हा त्यामुळे नाही. हॉटेलवर आलोय, चेक इन करतोय. काय काय हा नाही तर मग तुझं खरं रूप समजलं असतं ना लोकांना. निगेटिव्हच आहे तू, विलन आहे तू. नेहाचं तोंड बघ किती बळबळ असते. रूम चेक इन करू. आपापले आधार कार्ड घ्या. तुझं काढले पुढे माल. चला तुझं नाही माझं मी ठेवतो बरोबर नीट. चला ऍडजस्टमेंट. 4 लावलं. 4 दाब ना मागे तू. दाबले मी दाबले. मला कुठं माहित नव्हतं कुठे. आता आपण थांबणार आणि बटनच नाही. मम्मी किती हळू बोलायला लागते. नेहाला काय भयानक झोप आली. डेंजर. आपण बांधून आणण्यासारखं झालं. बांधून ते प्लेन मध्ये. चला अरे हे काय गोईंग डाऊन. आम्ही बाहेर यायच्या आधी गोईंग डाऊन. 4th आहे ना. हा 4th आहे. चल 401 आणि 402. हो पहिलं ते बघू मग इकडे.
402 बघ. बघूया बघूया. लाइट्स लाव, लाइट्स लाव. ओहो खतरनाक. क्या बोलते आपलं पब्लिक. दुसरीकडे बापरे एकदम मस्त रूम आहे बाप. किस कशी हालत झाली, डेंजर बेकार. नाही एसी कर ना फास्ट. मस्त रूम हा, भारी आहे. हा हीटर पागल बिगल आहे का हीटर. मगाशी जेव्हा गाडीत ब्लॉग केला होता ना मी, त्यानंतर डायरेक्ट फ्लाईट मधला पण मी काही घेऊ शकलो नाही, कारण अंकिताने खूप डेंजर ट्रिप दिली होती आम्हाला. अर्ध्या रस्त्यात पोहोचलो, तिला आठवलं की तिने आधार कार्डच घेतलं होतं स्वतःच. तिथे एअरपोर्टला ते आधार कार्ड दाखवल्याशिवाय, म्हणजे अशी हार्ड कॉपी आधार कार्ड दाखवल्याशिवाय सोडत नाहीत. आम्ही परत ऑल द वे घरी गेलो, आधार कार्ड घेतलं त्याच्यावर मग आलो. एवढी तर हुशार आहे. आणि जायचंय न्यूझीलंडला. इथलं इथं फिरता येत नाही आणि जायचं न्यूझीलंडला. ओहो अरे बापरे, हे क्या आहे. तिकडनं ओपन होत असेल ते, त्यांच्याकडे असेल ते. कॅन्टीन आहे काय, कॅफे, रूफटॉप आहे. ओ नॉईस रे, बरे. मस्त आहे. सकाळी दाखवता येईल जरा थोडं, अजून थोडी सकाळ झाल्यावर. हो इस्त्री इस्त्री. ओ मिस्त्री चला. चला आता आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा. आता गरिबांची रूम बघा. अरे ही तर आपलं अशीच, ती सेम नाहीये. लास्ट टाइम मीच घेतली होती असं म्हणलं. ही अशी छोटी पडते ना. हो हो काय. अरे हे बंद झालं तर तू कार्ड घेतलंय का. बघ मी काय केलंय. हा हो हे 2 रूम साठी आपलं स्पेशल आहे का. पण भारी आहे जे काय ते, एकदम सुंदर आहे. तुझ्या वेटचा नाहीये तो, तू झुलशील त्याच्यावर. तू बसली तुटून जायला. काय भारी दिसते माहिती का नाही. खतरनाक. एन्जॉय. रूम आहेत बघा. आता हे आमचे रूम दोन्ही पण 5 जणांसाठी. तुला कळेल तू तुझं कसं होतं. सनसेट ते काय सारखं ते चेंज होतं, जरी ते करावं लॉक केलं लागतं तर. काय खरा. पण ते लॉक असलं तरी. बोला काय बोला. पण खरंच भारी व्ह्यू दिसतोय. भारी दिसतं ना. एक नंबर. गाईज कसं वाटलं तुम्हाला ट्रिप आपली. एकदम शॉर्ट ट्रिप आहे, 2-3 दिवसाचीच आहे. चालू झालेली आहे, आम्ही पोहोचलेलो आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं मला मस्त मस्त ब्लॉग्स करता येतात. आम्ही ओंकारेश्वरला पण जाणार आहे, उज्जैन पण, इंदोर पण होईल थोडंसं. तर बघू लेट्स सी कसं होते. आणि खूप भारी थंडी आहे. अरे मी थंडी आहे. हलू नको हलू नको. डायरेक्ट किस्सा केला होता चकुलीने, तुम्हाला काय सांगू मागाशी. पण जाऊ दे आता. भारी वाटते. बघ बरं समोर भारी दिसतंय का. चांगलं दिसतंय. आता जरा आराम करण्याची गरज आहे, नाश्ता पाणी नंतर करण्याची गरज आहे. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. चला रूममध्ये.